नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघणार आहोत की ज्या पेशंटचं 2 IUI फेल गेलेलं आहे आणि जे तिसऱ्या म्हणजे शेवटच्या IUI सायकलसाठी प्रयत्न करत आहेत, अशा वेळेला गोळ्यांनी न करता दुसऱ्या कुठल्या टेक्नॉलॉजीनी IUI केल्यास तुम्हाला सगळ्यात चांगला सक्सेस रेट मिळू शकेल। आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा IUI हे गोळ्या औषधांनीच केले जातात, पण ज्या वेळेला तुमचे आधीचे 2 IUI फेल झालेले आहेत आणि जेव्हा तिसरा म्हणजे शेवटचा चान्स आपल्याकडे आहे, त्यावेळेस आम्ही शक्यतोवर पेशंटला कृत्रिमरित्या अंड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी इंप्रूव्ह करण्यासाठी इंजेक्शन्स सुचवतो। ही इंजेक्शन पेशंट स्वतः घेऊ शकते एकदा ट्रेनिंग घेतल्यानंतर, आणि ह्या इंजेक्शनमुळे अंड्याची जी कार्यक्षमता आहे, क्वालिटी आहे, ती अतिशय उत्तम तयार होते। एवढंच नाही तर हे इंजेक्शन दिल्यानंतर उत्तम दर्जाचं अंड झालंय का नाही हे आपण डॉपलर सोनोग्राफीनी चाचणी करतो, आणि ह्या शेवटच्या IUIला एकदाच अंड फुटल्यानंतर IUI न करता 2 वेळा IUI करता येतं। अंड फुटण्याच्या अगोदर आणि अंड फुटल्यानंतर, म्हणजे साधारण 48 ते 96 तास जर का सीमेन अंड्याच्या सानिध्यात तुम्हाला प्राप्त झालं तर सक्सेस रेट हा 10 ते 20% वाढवता येतो। जर तुमचं 2 वेळा IUI फेल गेलं असेल तर नुसत्या इंजेक्शनच्या प्रोटोकॉलला सक्सेस रेट उत्तम येतो, काळजी करायचं कारण नाहीये। तुम्ही तुमच्या टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांशी जाऊन ह्याबद्दल बोलू शकता आणि योग्य पद्धतीने शेवटचं म्हणजे तिसरा IUI करून घेऊ शकता। तिसऱ्या IUI नंतर अजून IUI करावं का याचा आपण व्हिडिओ आधी केलेला आहे, तो तुम्ही आवर्जून बघून घ्या। धन्यवाद।